भारतामधील सर्वात अनऑर्गनाइज्ड इंडस्ट्री कोणती आहे माहिती आहे? तीच जी तुम्हाला रोज हेल्दी राहायला सांगते, द फिटनेस इंडस्ट्री. हो, आश्चर्य वाटतं ना? ही इंडस्ट्री दिसायला ग्लॅमरस आहे पण आतून फार तुटलेली आहे. ऑर्गनाइज्ड इंडस्ट्री म्हणजे जिथे रूल्स फॉलो केले जातात, क्वालिफिकेशन चेक केलं जातं, फिक्स्ड पे, इन्शुरन्स दिले जातात, जसं काही मोठे ब्रँड्स फॉलो करतात आणि देतात सुद्धा. कोल्ड जिम, कर्ल्ड फिट, एनी टाइम फिटनेस एटसेट्रा. मोठे मोठे ब्रँड्स ओनली, जिथे स्टँडर्ड्स आहेत, कॉन्ट्रॅक्ट्स आहेत, सर्टिफाईड ट्रेनर्स आहेत. पण रिअलिटी अशी आहे, इंडियामध्ये जवळजवळ 70% जिम आणि ट्रेनर्स असूनही अनऑर्गनाइज्ड सेक्टरमध्ये आहेत. नो रूल्स, नो जॉब सिक्युरिटी, नो गॅरंटी. इथे जो डंबल उचलतो तो ट्रेनर बनतो आणि जो खरंच शिकतो, सर्टिफाईड असतो, तो स्ट्रगल करतो. टॅलेंटपेक्षा मार्केटिंग चालतं, डेडिकेशनपेक्षा डिस्काउंट चालतो. सरकार बोलते फिट इंडियाबद्दल, पण ज्यांनी लोकांना फिट ठेवायचं त्यांचीच इंडस्ट्री अजून अनफिट आहे. ट्रेनर्स 12-12 तास काम करतात, ना PF, ना इन्शुरन्स, ना रिस्पेक्ट, फक्त पॅशन आणि पेशन्स. हे लोक इतरांचं आयुष्य बनवतात पण स्वतःचं आयुष्य अनस्टेबल ठेवून. म्हणून आता वेळ आली आहे, ट्रेनर्स, जिम ओनर्स, फिटनेस लवर्स सगळ्यांनी एकत्र यावं, एक सिस्टीम तयार करायचा, सेक्युअर, फेअर, ऑर्गनाइज्ड. कारण चेंज रील्सने होणार नाहीये, तो एकत्र येऊन एकतेनं होणार आहे. इफ इंडिया रिअली वॉन्ट्स टू बी फिट, देन इट्स टाइम टू ऑर्गनाइज द इंडस्ट्री दॅट कीप्स इंडिया फिट.